अंजू, लवकर आवर. अगं आणखी किती वेळ लावणार आहेस आवरायला? हरी अप. हो हो हो, 1 मिनिट आले मी. ओफो. हा, हे बघ आले ना मी. हात धुवून मागे लागतोस नुसता. असं का म्हणतेस तू? आणि मॅडम, तुमचं हे जे 1 मिनिट आहे ना, अर्धा तास झाला संपतच नव्हतं. हो हो, असू देत. अगं उशीर होतोय ना पार्टीला. आरामात पडशील ना. हो ग माझं बाळ. ते मम्मा पप्पा मला शीला दीदी सोबत घरात एकट्या नाही थांबायचंय. का? प्लीज मम्मा, तुम्ही नका जाऊ ना. अरे रोहन बाळा, जाऊ दे ना मम्मी पप्पांना. आपण दोघं मिळून भरपूर गेम्स खेळूया, खूप मस्ती करूया. ओके? नाही, मला तुझ्यासोबत नाही खेळायचं. मला मम्मा पप्पांसोबत जायचंय. राजेश, ऐक ना, मी पार्टीला येऊन काय करणार? मी रोहन जवळच थांबते ना. तिकडे आले तरी बोर होईन मी. कोणाला ओळखतही नाही. अगं असं लास्ट मिनिटला का कॅन्सल करतेस? कम ऑन. आणि बाळा, आम्ही ज्या पार्टीला चाललोत ना, तिथे मुलं नसणार आहेत. तू सोबत आलास तर तू बोरच होशील. त्यामुळे हेच जास्त योग्य ठरेल की तू घरी थांबावस, कारण इथे शीला दीदी बरोबर खेळू शकतोस. ठीक आहे, जा तुम्ही पार्टीला. नोबडी लव्स मी. अरे बाळा. बेटा, पापा लव्स यू ना. शीला, याला झोपण्याआधी दूध नक्की दे. हा, ठीक आहे? हो. ओके बाळा, बाय. बाय बाय बच्चा. चला चला. रोहन बाळा, काय झालं? इतकं हसायला काय येतंय? हा? रोहन बाळा, मला चांगलंच माहितीये तू जागाच आहेस. मला येताना बघून झोपायची ऍक्टिंग करतोयस, हो की नाही? आतापर्यंत एवढ्या मोठ्याने हसत होतास, हा? आणि आता बघ, असं वाटावं की जणू याला झोप लागून बराच वेळ झालाय. चल बरं, उठ आता आणि पटकन दूध पिऊन घे. रोहन बाळा, खट्याळपणा खूप वाढलाय. रोहन बाळा, उठ बाळा आता. रोहन बाळा, चल उठ 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 बरं. शाबास. हा, चल, हे घे, लवकर पिऊन टाक. शाबास. बरं मला सांग, तू आता इतक्या जोरजोरात का हसत होतास? नाही, मी तर नाही हसलो, मी झोपलो होतो. मला फसवतोयस ना? आजकाल तू ना खूपच नॉटी झालायस. म्हणून आज मी तुझ्या जवळच झोपणार आहे, तुझ्याच रूम मध्ये. ओके? म्हणजे तुला जास्त मस्ती करता येणार नाही, कळलं ना? खूप झाली मस्ती, आता झोप. चल, डोळे बंद कर, झोप. हा, रोहन बाळा,
हसणं बंद कर आणि झोप पटकन. वाव, शीला दीदी बेड उडायला लागलाय. भारी वाटतंय. वाव, रोहन बाळा, अरे किती मजा येतेय. तू पण वर ये ना. रोहन बाळा, खाली उतर पटकन. दीदी मला खूप भीती वाटते. रोहन, दीदी, दीदी, तू तू बरा आहेस ना? हे सगळं काय झालं? बाळा, चल लवकर पळ इथून. पळ लवकर. दीदी लवकर ये. शीला दीदी, उघड. दीदी लवकर बाहेर ये. कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? बोलत का नाहीये? कोण आहे? रोहन, वाचवा. काय मग पार्टीला येत नाही म्हणत होतीस ना? आता मजा आली की नाही खरं सांग. खूप मजा आली. अरे, शीलाच्या रूम मधली लाईट अजून चालू आहे. जागी आहे की काय? थांब मी बघते. शीला, शीला, शीला. अजबच आहे. आजवर असं कधीच झालं नाही की शीला रूम मध्ये नाहीये आणि लाईट चालू ठेवल्यात. बहुतेक रोहनच्या रूम मध्ये असेल आणि विसरली असेल लाईट बंद करायला. हो, चल. बहुतेक वरच असावी. शीला. राजेश, तू फ्रेश हो, कपडे बदल. तोवर मी बघून येते रोहन अजून जागा आहे की झोपलाय. हा मुलगा म्हणजे ना. रोहन, आता हा कुठे गेला? राजेश, राजेश लवकर ये इकडे. राजेश बघ ना शीला. राजेश, रोहन नाहीये इकडे. रोहनला शोध, शोध, प्लीज शोध त्याला. मम्मा पप्पा, मला शीला दीदी सोबत घरात एकट्या नाही थांबायचंय. प्लीज मम्मा, तुम्ही नका जाऊ ना. प्लीज. अंजू, पोलीस म्हणाले की ते लवकरच रोहनला शोधून काढतील आणि त्यांना असंही वाटतंय की ज्या अवस्थेत शीलाची बॉडी मिळाली आहे ही किडनॅपिंगची केस असू शकते. पण तू काळजी करू नकोस अंजू. आपला रोहन लवकरच आपल्या जवळ असेल. काय झालं अंजू? तुला मुलाच्या हसण्याचा आवाज येत नाहीये का? तो 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 बघ तिथून. नाही अंजू, हा, कुणीही हसत नाहीये. असं काय म्हणतोस राजेश? नीट ऐक ना. असं वाटतंय जणू आपलं बाळ
माझा रोहन जवळपासच कुठेतरी आहे. मला त्याची जाणीव होतीये पण तो दिसत नाहीये मला. नीट बघ ना, दिसतोय का? अंजू, अंजू, मी तुझी अवस्था समजू शकतो, पण तू चिंता करू नकोस. आपला रोहन नक्की सापडेल आपल्याला. पण राजेश, आज जाऊन आराम कर थोडा. आहे तो. अंजू, खाऊन घे जरा, नाहीतर तब्येत बिघडेल तुझी. प्लीज थोडं खाऊन घे अंजू. हे बघ, थोडंसं खाल्लंस ना की मग आपण पोलीस स्टेशनला जाऊया. आणि मला असं वाटतंय की आसपासचा एरिया सुद्धा बघून येऊया. बाहेर जरा चौकशी करूया, कदाचित कोणीतरी रोहनला बघितलं असेल. आणि मी रोहनच्या फ्रेंड्सना सुद्धा फोन करणार आहे, कदाचित त्यांना काहीतरी माहित असेल. आपला रोहन गायब होऊन 12 तास उलटून गेलेत. राजेश, रोहन उपाशी असेल का? हो, आणि त्याला भूक सहनच होत नाही. माझ्या मुलानं काहीच खाल्लं नसेल तर? राजेश, काहीतरी कर रे. त्याला शोध ना राजेश. आपला रोहन. हे असं. मम्मा, अजून जोरात पुश कर ना. नको बाबा, चुकून पडलास तर? नाही मम्मा, नाही पडणार मी. हो बाबा, तू जरा सुद्धा ऐकत नाहीस माझं. हे घे. बस बस बस, रोहन खूप झालं. चल आता घरी जाऊया. हा? नाही मम्मा, अजून थोडा वेळ खेळूया ना प्लीज. अरे ओफो, एकदा झोपाळ्यावर बसलास की उतरायचं नावच घेत नाहीस. आय लव्ह दिस मम्मा. रोहन, ही कोण आहे? अशी का बघतीये ही? आंधळी आहे वाटतं. मग मला असं का वाटलं की रोहन, 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 कुठे गेला? आत्ता तर इथे. रोहन, 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 रोहन. काय झालं अंजू? राजेश, राजेश, तुला आवाज ऐकू येतोय ना? हा, बघ बघ, ते ऐक. इथून हसण्याचा आवाज येतोय. कुणीही हसत नाहीये हो, अंजू. हसतंय. राजेश आहे, तू नीट तर ऐक. हो, माझा मुलगा रोहन आहे इथे आसपासच. मला त्याचं असणं जाणवतंय, पण तो अंजू. कुठे दिसत नाहीये. खरंच अंजू, राजेश. आता तू खूप स्ट्रेस्ड आहेस. नाही राजेश, तू जरा आराम कर. नाही राजेश, माझा रोहन आहे इथे. रोहन, रोहन कुठे गेलास रे? मम्मा तुला मिस करतेय बाळा. परत ये रे.
पण सॅड आहेस ना? मिस करतोयस ना रोहनला? रोहन, मला सगळ्यांना तुझी आठवण येते रे. परत ये बाळा. रोहन, 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 रोहन. हाँ? रोहन. हा आवाज टीव्हीतून. रोहन. रोहन सोबत हा दुसरा. चल आता त्यात बसूया. चल. हे सगळं काय होतंय? कोण असेल हा मुलगा? पण त्याचा चेहरा दिसत नाहीये नीट. राजेश, 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 लवकर ये. राजेश, राजेश. अंजू, काय झालं अंजू? काय झालं अंजू? हे बघ ना राजेश, राजेश टीव्ही मध्ये रोहन आहे. बघ ना राजेश, बघ. तिथे काहीही नाहीये. तू ठीक आहेस ना? चल उठ. चल चल. राजेश, पण काहीही नाहीये तिकडे. चल चल. ते ये सावकाश. राजेश, हे कसं?
तुम्ही तर मी तुम्हाला हे सांगायला आले की तुमच्या घरात काहीतरी चुकीचं घडतंय. काहीतरी आहे जे विचित्र आहे. विचित्र? कोण आहात आपण? नेमकं काय म्हणायचंय? मी एका आत्म्याबद्दल सांगायला आले. एक आत्मा जो माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. काय? काही काय बोलताय? मला काहीही समजत नाहीये. हो, मी आत्म्याशी संवाद साधते. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. ते माझ्याशी संपर्क साधू शकतात. आणि मी हेच सांगायला तुमच्याकडे आले होते की त्या आत्म्याची इच्छा आहे की मी या घरात येऊन अंजूशी बोलावं. तो अंजूला काहीतरी सांगू इच्छितोय. कुणाचा आत्मा? कुणाबद्दल बोलताय? एका मुलाचा आत्मा. एक लहान मुलगा. हे बघा, माझा मुलगा मिसिंग आहे आणि पोलीस तपास करतात. लवकरच शोधून काढतील त्याला. माझ्या मुलाला काहीही झालेलं नाहीये. तुम्ही असलं काहीही बोलू नका. पण तो एक लहान मुलाचा आत्मा आहे ज्याला तुमच्याशी बोलायचं आहे. एका लहान मुलाचा आत्मा. अंजू, काय चाललंय हे? कोण आहेत या? हे बघा, तुमच्या घरात एका लहान मुलाचा आत्मा आहे आणि मी इथे केवळ तुम्हाला मदत करायलाच आले आहे. हे बघा, तुम्ही निघा इथून. प्लीज लीव. आणि परत इथे कधीही येऊ नका. आमचा मुलगा किडनॅप झालाय आणि पोलीस त्याला लवकरच शोधून काढतील. आणि तुम्ही माझ्याच घरी येऊन माझ्या बायकोला असल्या फालतू गोष्टी सांगून आणखी त्रास देऊ नका. जा आता इथून. मी इथे जवळच 3 नंबर गल्लीमध्ये राहते. जर माझ्या मदतीची गरज वाटली तर तुम्ही जरूर या. जस्ट लीव राईट नाउ. अंजू, काय चाललंय? एका अनोळखी बाईची वायफळ बडबड ऐकून घेत होतीस. या घरात मी असलं काही टॉलरेट करणार नाही. अरे, ही वेळ असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायची नाहीये. उलट पेशन्स ठेवण्याची आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेट करतायत ना. पोलिसांकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये राजेश. एकही उत्तर नाहीये त्यांच्याकडे. मला माझ्या मुलाची जाणीव होतीये. रोहन माझ्या जवळपासच आहे, मला समजते, पण मला तो दिसत नाहीये. विचित्र घडतंय या घरात. समजून घे राजेश. पोलिसांकडे उत्तर नाहीये. मला वाटतं आपल्याला अशा कुणाची तरी मदत घ्यावी लागेल ज्याला सगळं समजत असेल, सगळं कळत असेल. कशाबद्दल बोलतेस? राजेश. रोहन. 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 ए रोहन. रोहन बाळा, कुठे आहेस तू? रोहन. 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 रोहन बाळा. रोहन. रोहन बाळा, इकडे ये. माझ्याकडे ये बाळा. रोहन. मला कळेनासच झालंय की रोहन बरोबर तो दुसरा मुलगा कोण होता. तरी मी तुला कधीपासून सांगत होते की या घरात
काहीतरी विचित्र घडतंय. राजेश, तुला अजूनही असंच वाटतं का की पोलीस हे सगळं सॉल्व्ह करू शकतील? मला कदाचित तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपल्याला त्या बाईला भेटायला हवं, जी सकाळी आपल्या घरी आली होती. हो. या. मला ठाऊक होतं की तुम्ही माझ्याकडे नक्की याल. तुम्ही दोघे इथे बसा. हे बघा, मला माझ्या मुलाबद्दल सगळं सांगा. प्लीज सांगा, प्लीज सांगा मला. तुमचा मुलगा आत्म्यांच्या दुनियेत आहे. काय? राजेश, ह्या काय म्हणतायत? हा, म्हणजे माझा रोहन? हा, हे सत्य आहे. तुमच्या मुलाचा मृत्यू झाला. म्हणूनच त्याचा आत्मा तुमच्याशी संवाद साधू इच्छितोय. तो तुमच्याशी बोलण्यासाठी खूप तळमळतोय. राजेश, काय म्हणतायत? पण तो दुसरा मुलगा कोण होता? कारण मी घरात रोहन सोबत आणखी एका मुलाला बघितलं होतं. आत्म्याच्या दुनियेतून फक्त एकच मुलगा आलाय. त्यामुळे त्या घरातही एकच मुलगा असायला हवा, दोन नाही. माझा रोहन, माझं बाळ, माझा रोहन. तो त्याला माझ्याशी काय बोलायचंय? काय बोलायचंय त्याला? तो 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 इथेच आहे. मला विसरलीस मम्मा? Don't forget me. मला विसरलीस मम्मा? Don't forget me. मला विसरलीस मम्मा? Don't forget me. निघून जा इथून, निघून जा. तो तुमच्यावर खूप नाराज आहे. जा इथून, जा, पळा इथून, दूर निघून जा. जा इथून, जा इथून. पण जा जर इथून. मुलं घरातच आहेत तर मग ती कुठे लपली आहेत? तुमच्या घरात अंधारी जागा आहे, जिचा दरवाजा उत्तर दिशेला उघडतो. आता पळा लवकर, निघा इथून, जा. उशीर नका करू, जा, पळा. तो खूप चिडलाय तुमच्यावर. जा लवकर, जा इथून. निघून जा. जा इथून, जा. चल. अंजू ज्या जागेबद्दल त्या बोलत होत्या त्यावरून असं वाटतंय की ती जागा म्हणजे आपल्या घराचं बेसमेंटच आहे. तिथे लवकरात लवकर पोचायला हवं. पण एक गोष्ट मला कळली नाही अंजू, रोहन तुझ्यावर इतका का चिडलाय? माझं बाळ माझ्यावर चिडलंय.
पण तो रोहन नाहीये. काय बडबडतेस तू अंजू? मी तुझ्यापासून काहीतरी लपवलंय, पण मला वाटत नाही की तो मला ही गोष्ट अजून लपवू देईल. काय लपवलंयस तू? राजेश, आपल्या लग्नाआधी माझं पहिलं लग्न झालं होतं आणि मला मूलही झालं. तू स्वतःची काळजी घे. संध्याकाळी लवकर येईन मी. आणि बाळा, तू आईला जास्त त्रास देऊ नकोस. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझी येण्याची वाट पाहते ती. चल, येतो मी. लवकर या. हो, लवकर येईन. चला. तुझ्या स्वागताची आम्ही किती तयारी केलीये. हा, हे बघ, इवले इवलेसे सॉक्स तुझ्या इवल्या इवल्या पायांसाठी. आणि आता हे काय आहे बघ, हे कपडे. ओहो, क्यूट आहेत ना, अगदी तुझ्यासारखेच. अरे हा, आणि हे बघ बांगड्या. आता मला काय माहित की तू मुलगी आहेस की मुलगा. चला, कोणी का असे ना, आता लवकर आपल्या मम्माकडे ये. तुझ्या येण्याची खूप वाट बघतोय आम्ही. चला, आता तुला छान गोष्ट सांगते. हा, ओफो, सॉरी बाळा, एक मिनिट. हॅलो. हॅलो, अंजू बोलताय का? हो, मी अंजूच बोलतेय. तुमच्या पतीचा कार ऍक्सिडेंट झालाय, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. तुम्ही प्लीज लवकरात लवकर या. हे घ्या तुमचं बाळ. हे बघा, हे प्रीमॅच्युअर बेबी आहे, त्याच्यामुळे ह्याची अवस्था खूपच नाजूक आहे. तुम्हाला याची खूप काळजी घ्यावी लागेल. बरं, तुम्ही याचं नाव काय ठेवायचं ठरवलंय? आकाश. याचं नाव मी आकाश ठेवणार आहे. माझं बाळ. आकाश, माझा मुलगा. ना 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 ना, रडू नकोस बाळा, रडू नकोस. तुझी आई आहे ना तुझ्याजवळ. आयुष्यभर तुझी काळजी घेईन मी. अँड आय प्रॉमिस बाळा, माझ्यासाठी तुझ्याहून महत्वाची आणि लाडकी गोष्ट या जगात दुसरी कुठलीच नसणार. I promise. I love you बाळा. माझ्या मुलाची डिलिव्हरी प्रीमॅच्युअर झाली होती, त्यामुळे तो खूपच वीक जन्माला आला होता. पण सततची कॉम्प्लिकेशन्स माझं बाळ सहन करू शकलं नाही राजेश. आणि 10 दिवस पुरे होण्याआधीच ते त्याच्या बाबांसारखंच मला सोडून निघून गेला. काय ना राजेश, मी त्याला नाही विसरले. माझं प्रॉमिस नाही विसरले मी. त्याच्या प्रत्येक बर्थडेला मंदिरात जाऊन मी शांती पूजा करून घेते. पण रोहनच्या एक्झाम्स, तुझं नवं प्रमोशन, या सगळ्यामुळे मी खूप खूप स्ट्रेस्ड असायचे.
राजेश, पण माझ्या बाळाला वाटलं की मी त्याला विसरले. मी त्याला कशी विसरेन बरं, कशी विसरेन? माहितीये त्याचा बर्थडे कधी होता? त्याच दिवशी ज्या दिवशी आपण दोघे तुझ्या ऑफिस पार्टीला गेलो होतो, आपल्या रोहनला शीलाजवळ सोडून. माझ्या बाळाला वाटलं की मी त्याचा बर्थडे विसरले, मी त्याला विसरले. मी माझ्या बाळाला कशी विसरू शकेन? पण अंजू, तू मला तुझ्या पास्ट बद्दल आणि आकाश बद्दल सांगायला हवं होतंस. तू एवढं प्रेम दिलंयस ना मला की या गोष्टींमुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं नसतं. I'm sorry, Rajesh. I'm really sorry. इट्स ओके. जे झालं ते झालं. आता आधी आपल्याला रोहनला वाचवायला हवं. लेट्स गो. रोहन, 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 रोहन बाळा, कुठे आहेस? रोहन बाळा, घाबरू नकोस, आम्ही आलोय. हो बाळा, मम्मा पप्पा आलेत. तू कुठे आहेस बाळा, सांग. रोहन. मम्मा. राजेश, तिथून. राजेश. मम्मा. रोहन बाळा. रोहन. रोहन. मम्मा. तिकडून येतोय. रोहन बाळा. रोहन. पप्पा, मी इथे. हा? राजेश, आवाज तिकडून येतोय. रोहन. आकाश. आकाश, तूच आहेस ना बाळा? मला माहितीये तू माझा आवाज ऐकतोयस. अंजू, तो तिकडेही नाहीये. आकाश. आकाश. आकाश, तुझ्या आईला क्षमा कर बाळा. मला माहित आहे की मी खूप मोठी चूक केलीये बाळा. काय माहिती मी तुला कशी विसरले, तुझा बर्थडे कशी विसरले. मुद्दाम नाही केलं रे मी. बाळा मला माफ कर बाळा. बाळा प्लीज प्लीज आकाश प्लीज. राजेश. 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 राजेश, डोळे उघड. राजेश. राजेश. आकाश. आकाश, बाळा शांत हो रे. बाळा शांत हो. आपल्या आईला माफ कर प्लीज. मी नाही विसरणार तुला. ना तुला विसरेन ना तुझा बर्थडे. बाळा प्लीज शांत हो रे. मम्मा. मम्मा. मम्मा, मला वाचव. मम्मा, मला इथून बाहेर काढ. रोहन. मम्मा, मला वाचव. मला इथून बाहेर काढ. आकाश. आकाश, माझ्या बाळा, मला माफ कर रे. बाळा माफ कर आपल्या आईला. आकाश. आकाश, ऐक तरी माझं. आकाश. माझं बाळ. बघितलंस बाळा, तुझी आई तुला कधीच विसरली नाही आणि कधी विसरणारही नाही.
तुझ्याशी जोडलेल्या सगळ्या आठवणी आजही ताज्या आहेत आणि कायम राहतील. आय प्रॉमिस. पण तू माफ कर रे मला. अजाणतेपणी झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागते तुझी. बाळा प्लीज. मम्मा मम्मा. रोहन 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 ये बाळा हळू हळू. मम्मा. अरे बाळा कुठे लागलं नाही ना? नाही मम्मा, मला खूप भूक लागली. रोहन, तू ठीक आहेस ना बाळा? हो पप्पा. तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे. आकाशच्या आत्म्याने आपल्याला माफ केलं. आता सगळं ठीक होईल. सगळं.